रेकॉर्डिंग सुरू झालेलं आहे। आपण आपले आजचे नियमित व्याख्यान सुरू करीत आहोत। सर्वांना नमो बुद्धाय व सविनय सप्रेम जय भीम। बुद्ध विहार समन्वय समितीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ऑनलाईन वर्षावास व्याख्यानमालेदरम्यान आज उपस्थित असलेल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत। आज आपण नाशिक येथून आचार्य राजेंद्र भालशंकर सर यांना सन्मानपूर्वक निमंत्रित केलेलं आहे। पाली भाषा प्रशिक्षण या विषयावर सहज आपणास मार्गदर्शन करणार आहेत। पाली भाषा प्रशिक्षण हा विषय क्रमशः सुरू आहे। दर सोमवारी आचार्य राजेंद्र भालशंकर सर आपणास पाली भाषा शिकवतात आणि आपणही मोठ्या संख्येने सर्वजण पाली भाषा शिकत आहोत। आचार्य राजेंद्र भालशंकर सर यांचे मी अगदी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो। बुद्ध विहार समन्वय समितीचे सन्माननीय संस्थापक मुख्य संयोजक आदरणीय गुरुवर्य अशोक भाऊ सरस्वती बोधी हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आदरणीय अशोक भाऊंचं आपल्या सर्वांच्या वतीने अगदी विनम्रतापूर्वक आदरपूर्वक सन्मानपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो। आजच्या या व्याख्यानासाठी या पाली भाषा प्रशिक्षण वर्गासाठी जे जे उपासक उपासिका बंधू भगिनी प्रशिक्षणार्थी जॉईन झालेले आहेत त्या सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो। आदरणीय राजेंद्र भालशंकर सिंह सर आपलं व्याख्यान सुरू करतील। तत्पूर्वी आपल्या परंपरेप्रमाणे आदरणीय अशोक भाऊ त्रिसरण पंचशील वंदना घेतील आणि त्यानंतर आचार्य राजेंद्र भालशंकर सर यांना सन्मानपूर्वक व्याख्यानासाठी या प्रशिक्षण वर्गासाठी पाचारण करतील। आदरणीय अशोक भाऊ सरस्वती बोधी। महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध बोधिसत्व परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, संत कबीर महाराज गाडगे बाबा यांच्या पावन स्मृतींना मी विनम्र अभिवादन करतो। त्यांना पंचांग प्रणाम। या व्याख्यानमालेसाठी जे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ उपासक जुळलेले असतील त्यांना वंदन करतो। माझ्या बरोबरीचे आणि माझ्यापेक्षा लहान जे जुळलेले असतील त्यांना मैत्रीपूर्ण जय भीम करतो। आजचे व्याख्याते आदरणीय आचार्य राजेंद्रजी भालशंकर यांना वंदन करतो, यांचं स्वागत करतो आणि या उपक्रमाचे मुख्य समन्वयक शील सदाचार संपन्न बंधुवत मित्र आदरणीय उमेश पठारे सर आणि आपण सर्व यांचं मी समितीच्या वतीनं मनापासून स्वागत करतो। राजेंद्रजी भालशंकर यांचा वर्ग सुरू होण्याच्या आधी आपण सर्वजण त्रिचरण पंचशील साठी आपण हात जोडा। अरं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि।
स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमामि। सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि। अजिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि। शूरामेरयमज्जपमादट्ठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। साधु साधु साधु। इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया बुद्धं पूजयामि। इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया धम्मं पूजयामि। इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया संघं पूजयामि। मित्रांनो, मी आज आपल्या सोबत रायपूर छत्तीसगडच्या राजधानीतून मी आपल्या सोबत संवाद साधतोय। यासाठी आजच्या दिवसासाठी ज्यांच्या घरून आपण हे चालू करतो आहोत ते आदरणीय इंजिनियर शशांकजी ढाबरे यांच्या घरून आपण आज संपर्कात आहोत। त्या कुटुंबाची मंगलकामना सोबत प्राध्यापक डॉक्टर भीमरावजी गोटे, शशांकजी ढाबरे, अविनाशजी थूल आणि ढाबरे परिवाराचं मी मंगलकामना करतो आणि राजेंद्रजी भालशंकर यांचं पुन्हा स्वागत करून आपणा सर्वांना त्या वतीनं मी त्यांना विनंती करतो, याचना करतो की आपण आपल्या पाली भाषेच्या प्रशिक्षणाला सुरुवात करावी। आचार्य राजेंद्रजी भालशंकर। हा सर। हा सर, झालंय का? येतोय का माझा आवाज? हो हो हो, आवाज येतो सर। येस। बरं 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 झालं, माझ्याकडे दाखवतो इकडे नाही, नो प्रॉब्लेम। व्यवस्थित सुरू। व्हिडिओ ऑन करायला लागेल। हो सर, हो करतो सर।
भालशंकर सर 7:15 वाजेपासून कनेक्ट होण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या मोबाईलला अचानक टेक्निकल इश्यू झाला होता, परंतु बरं झालं की 15-20 मिनिटांच्या नंतर थोडं मेहनतीनंतर तो इश्यू रिझॉल्व्ह झाला आणि सर त्यात जॉईन होऊ शकले. अचानकपणे काहीतरी टेक्निकल इश्यूज येतात आणि थोडीशी गडबड होते, परंतु असो. सर आवाज येतोय? हो, आवाज येतो आहे सर. हा, व्हिडिओ ऑन केला आहे, दिसतोय व्हिडिओ? व्हिडिओ येस सर, ऑडिओ व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहे. ओके सर, थँक्यू. थँक्यू टू यू सर. काय अचानक काय होईल काही सांगता येत नाही याच्यामध्ये, परंतु तरी देखील अगदीच वेळेमध्ये रिझॉल्व्ह झालं सगळं. हो ना. बरं झालं. थोडा कॅमेरा आणखीन चेहऱ्याच्या थोडा खाली घेतला तर बरा होईल सर. कॅमेरा मला माझा चेहराच दिसत नाहीये. हा, चेहरा दिसतो आहे पण कॅमेरा खाली 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 करा सर. आणखी असा नाही, उलटा झाला. उलटा. हा, आणखीन. ओके सर. ओके सर. ओके. थँक्यू. माझा चेहरा दिसतोय? मला दिसत नाही माझा चेहरा. हा, दिसतो आहे. ऑडिओ व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहे सर. मग सुरू करायचं काय झालंय का आपलं हे? आपण सुरू करा. भाऊंनी वंदना घेतलेली आहे आणि तुम्हाला व्याख्यान सुरू करायला सांगितलेलं आहे. सुरू करा. बर. पण मला माझा व्हिडिओ दिसत नाहीये, तर असं ती ग्रीड दिसत नाहीये. एक वेळेस व्हिडिओ ऑफ करा आणि पुन्हा ऑन करा. बरं. ओके सर. ओके. हा, येस सर. क्लिअर आहे. हा, व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय. व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय सर. हा, पण मला दिसत नाही माझा व्हिडिओ. बरं, काय हरकत नाही. मला नाही दिसला तरी चालेल. बाकीच्यांना दिसतंय ना सगळं? हो. येस सर. हा, ओके. तर आजच्या या क्लासला आपण सुरुवात करूया. मागच्या क्लासमध्ये आपण प्रथमा विभक्ती आणि द्वितीया विभक्ती याबद्दल माहिती घेतली होती. आपण विभक्तीचा अभ्यास सुरू केलेला आहे सध्या. त्यामध्ये प्रथमा विभक्ती आणि द्वितीया विभक्ती, त्याचे प्रत्यय आणि त्याचबरोबर त्या विभक्तीचे अर्थ किंवा उपयोग हे आपण मागच्या क्लासमध्ये शिकलेलो आहोत. तर आज आपण तृतीय विभक्तीच्या संदर्भामध्ये अभ्यास करणार आहोत. तर विभक्तीच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर विभक्ती कशाला म्हणतात? तर विभक्ती म्हणजे विभक्त करणे किंवा विभाग करणे. पाली भाषेमध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की एकच शब्द असतो, त्याला 7 भागामध्ये विभागलेलं असतं आणि ते जे 7 विभाग असतात त्याला आपण विभक्ती म्हणतो. तो जो शब्द आहे तो शब्द 7 विभागामध्ये विभागल्यानंतर त्या शब्दाचे रूप बदलतात किंवा त्याचा अर्थ बदलतो, त्याचे प्रत्यय बदलतात, जे सर्व काही बदलतं आणि त्यानुसार त्या शब्दाला अर्थ प्राप्त होतो. म्हणजे प्रथमा विभक्तीमध्ये बुद्ध शब्द जर बुद्ध असेल तर तो कर्ता म्हणून आपण वापरतो. नंतर द्वितीय विभक्तीचं आपण बघितलं तर बुद्धन असा आपल्याला तो वापरावा लागतो शब्द, म्हणजे बुद्धांना. तृतीय विभक्तीमध्ये बुद्धेन असा आपल्याला हा शब्द वापरावा लागतो.
म्हणजेच काय, बुद्धांद्वारे किंवा बुद्धांच्या मार्फत अशा पद्धतीने आपल्याला हे बुद्ध शब्द 7 ठिकाणी आपल्याला विभक्त करता येतात. नंतर चतुर्थीमध्ये बुद्धाय किंवा बुद्धस्स अशा प्रकारे आपल्याला शब्द वापरावा लागतो. म्हणजे त्याचा अर्थ होतो बुद्धांकरिता, बुद्धांसाठी. नंतर पंचमीमध्ये बुद्धस्मा असा शब्द आपल्याला वापरावा लागतो. म्हणजेच त्याचा अर्थ होतो बुद्धांपासून दूर वगैरे असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर छत्तीमध्ये जर तुम्ही गेला तर हाच बुद्ध शब्द जो आहे हा बुद्धस्स असा आपल्याला वापरावा लागतो. आणि त्याचा उपयोग म्हणजे चाची चे म्हणजेच काय, बुद्धाचे, बुद्धांची, बुद्धाचे किंवा बुद्धांची अशा पद्धतीने त्याचा अर्थ आपल्याला घ्यावा लागतो. आणि सगळ्यात लास्ट जे आहे सप्तमी विभक्ती, की जे आपल्याला लोकेशन दाखवते, तर ते बुद्धस्मिन किंवा बुद्धम्मी किंवा बुद्धे अशा प्रकारे तो शब्द आपल्याला हे करावा लागतो. तर यामध्ये मी मूळ शब्द बुद्धच घेतलेला आहे, परंतु मी तुम्हाला सांगताना बुद्धेन म्हटलो, कधी कधी बुद्धस्मी म्हटलो, कधी बुद्धस्मा म्हटलो. तर हे काय आहे, नेमकं हे काय आहे? तर आता याच्यामध्ये बुद्ध हा मूळ शब्द आहे. तर बुद्धेन हा शब्द जर मी म्हटला तर बुद्ध हा मूळ शब्द आहे, परंतु बुद्ध अधिक एन हे जे आहे हे प्रत्यय आहे, याला प्रत्यय म्हणतात. आणि हा तृतीयाचा प्रत्यय आहे एकवचनामध्ये. म्हणून बुद्धेन म्हणजे एका बुद्धाद्वारे किंवा एका बुद्धामार्फत. त्याचबरोबर मी बुद्धस्मिन म्हटलं तर बुद्ध यामध्ये मूळ शब्द आहे आणि स्मिन हे एक प्रत्यय आहे. ते प्रत्यय जोडल्यानंतर त्या बुद्ध शब्दाला एक वेगळा अर्थ प्राप्त झाला. म्हणजेच काय, बुद्धांमध्ये, बुद्धांच्या आत, बुद्धांच्या बाहेर, बुद्धांवर असा त्या शब्दाचा अर्थ होतो. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा, विभक्ती जी आहे ती एकच शब्द ती 7 प्रकारामध्ये एका शब्दाला वर्गीकरण करते आणि त्यानुसार त्याचा त्या शब्दाचा अर्थ बदलतो. तर यानुसार आपण सुरुवात केलेली आहे. अकारांत शब्द, नंतर इकारांत शब्द, नंतर दीर्घ इकारांत शब्द, नंतर ह्रस्व उकारांत शब्द, नंतर दीर्घ उकारांत शब्द. अशा प्रकारे आपण जे स्वर जे आहेत त्या स्वरांच्या आधारे आपण आता ही विभक्ती जे प्रकरण जे आहे आपण शिकत आहोत. तर त्यामध्ये आपण 2 प्रकारच्या विभक्ती जो शिकल्या आहोत, प्रथमा विभक्ती आणि द्वितीय विभक्ती. तर द्वितीय विभक्तीनंतर येते तृतीय विभक्ती, त्यालाच करण म्हटलं जातं. प्रथमा विभक्तीला कर्ता, द्वितीय विभक्तीला कर्म आणि तृतीय विभक्तीला कर्ता आपलं करण म्हटलं जातं. आता करण म्हणजे नेमकं काय, तर यामध्ये 3 ते 4 प्रकारचा उपयोग केला जातो. करण विभक्तीचा उपयोग 3 ते 4 पद्धतीने करता येतो. म्हणजे पहिला प्रकार जो आहे तो कर्मणी वाक्यामध्ये तृतीय विभक्तीचा उपयोग केला जातो. कर्मणी वाक्यांमध्ये, त्याचबरोबर भाववाच्य वाक्यांमध्ये त्याचा उपयोग केला जातो. त्याचबरोबर एखाद्या एजन्सीद्वारे किंवा इन्स्ट्रुमेंट्सद्वारे जर एखादा आपण कर्म करत असेल किंवा कार्य करत असेल तर ते दर्शवण्यासाठी सुद्धा तृतीय विभक्तीचा आपण उपयोग करतो. आणखी एखाद्याच्या सोबत किंवा सह जर एखाद्याला दाखवायचं असेल किंवा दर्शवायचं असेल तर त्यावेळेस सुद्धा आपण तृतीय विभक्ती वापरतो किंवा तिचा उपयोग करतो. तर तृतीय विभक्तीचा उपयोग हा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. जसा प्रथमा विभक्तीचा उपयोग आपल्याला माहिती आहे की तो कर्ता म्हणून आहे, म्हणजे मी, त्याने वगैरे असा आपण त्याचा मराठीतून उपयोग करतो. किंवा कम्माचा उपयोग जो आहे स, ला, त्याप्रमाणे आपण त्याचा उपयोग करतो. त्याचप्रमाणे तृतीय विभक्तीचा उपयोग जो आहे तो आपण च्या द्वारे किंवा च्या मार्फत यासाठी करतो.
मग ते चा जो आहे तो कशाच्याही द्वारे असेल, कोणची व्यक्ती असेल किंवा कोणची वस्तू असेल त्याच्याद्वारे किंवा त्याच्या मार्फत. तर ह्या तृतीयाचा वाक्याचा उपयोग किंवा हे तृतीयामधील तृतीया विभक्तीतील कर्ण विभक्तीतील वाक्य हे कशा प्रकारे तयार केले जातात आणि त्याचं भाषांतर कसं केलं जातं हे आता आपण बघूया. मी तुम्हाला नेहमीप्रमाणे आता एक्झाम्पल्स देणार आहे. एक्झाम्पल्स दिल्यानंतर त्यातनं तुम्हाला चांगल्या प्रकारे हे सगळं कळेल. ओके. सर स्क्रीनवर फाईल दिसते का काही? हो सर, डेस्कटॉप दिसतो आहे. हा, म्हणजे हा वर्तमान काळ प्रत्यय वगैरे असं लिहिलेलं दिसतंय का? एकच मिनिट थांबा सर, एक बघतो. म्हणजे मी फाईल ओपन केली तर दिसतंय का ती स्क्रीनवर? नाही, अजून तर डेस्कटॉपच दिसतो आहे. अच्छा अच्छा अच्छा, एक मिनिट. पाली भाषेचं दिसतोय फाईल. हा, ओके, हा आता दिसली सर. कर्सर दिसतो आहे. हा, कर्सर दिसतो आहे. कर्सर हा, आता दिसते का काही? नाही, मगाशी दिसली होती, पुन्हा बंद झाली. हो का? हा, ती फाईल, हा ते आता स्क्रीन ऑफ करा. बरोबर, आता जी तुम्ही स्क्रीन केली होती ना सर, ती ऑफ करा. काय ते? आता जी स्क्रीन क्लिक केली होती ती स्क्रीनवर घ्या. डेस्कटॉपच दिसतो आहे अजून. हा, बरं बरोबर, एक मिनिट. हो, झाली सर, झाली. दिसतंय का सर आता? हो सर, हो, येस. हा, स्क्रीनवर दिसतंय का लिहिलेलं दिसतंय? हो सर, हो. हॅलो. हो सर. हा हा, ठीक आहे. हा हा, ठीक आहे. तर अच्छा सर, एक विनंती होती. मागच्या वेळेसच्या काही पीडीएफ हा. फाईल आपल्या प्रशिक्षणार्थींना मिळालेल्या नाही आहेत, तर त्यांची विनंती होती की हा, हा. मिळाल्या तर बरं होईल. हो हो सर, मी आज तुम्हाला हे तुम्ही ईमेल पाठवला, ते ईमेलला पाठवून देतो सर मी. हो हो. हॅलो.
हा, ईमेलचं राहून गेलं तुमचे, तुम्ही अधिवेशनाच्या गडबडीमध्ये विसरला आणि माझ्या पण लक्षात नाही आलं ते. आज आपण हे संपल्यानंतर बरं का, हा हा, हे आपण आज करून टाकू सगळं. ओके. हा, स्क्रीनवरती आता तुम्हाला हा, तर आतापर्यंत आपण पुल्लिंग शब्द, नपुंसकलिंग शब्द जे बघितले त्यामध्ये पुल्लिंगमध्ये अकारांत बुद्ध बघितला, नंतर इकारांत मुनी शब्द बघितला, इकारांत दंडी शब्द बघितला, उकारांत भिक्खू आणि दीर्घ उकारांत सब्बन्नी. तर यामध्ये प्रथम विभक्ती आणि द्वितीय विभक्तीचे आपण अर्थ बघितले, त्याचे प्रत्ययही बघितले. नपुंसकलिंग मध्ये सुद्धा फल, अठ्ठी, सुखकारी, आयु, स्वयंभू, तर याचे सुद्धा आपण प्रथमा विभक्ती आणि द्वितीय विभक्ती याचे प्रत्यय आणि त्याचे अर्थ आणि त्याचे उदाहरण सुद्धा आपण बघितले. त्यानंतर स्त्रीलिंग शब्द आहे. आपण स्त्रीलिंग शब्द हा सगळ्यात शेवटी घेऊया आणि तो अगदी सोपा आहे लक्षात ठेवण्यास, त्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही. फक्त पुल्लिंग आणि नपुंसकलिंग हे दोन शब्द जे आहेत, पुल्लिंग आणि नपुंसकलिंग जे शब्द जे आहेत त्या शब्दाच्या अनुषंगाने तुम्हाला प्रत्येकाच्या विभक्तीचे प्रत्यय, काय म्हटले मी म्हटलो, प्रत्येकाच्या विभक्तीचे प्रत्यय हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे आणि ते 1 बाय 1 मी तुम्हाला ते सांगतो आहे. तर प्रथमा विभक्तीमध्ये मी तुम्हाला सांगितलं प्रत्यय आहे ओ एक वचन आणि अनेक वचनामध्ये आ प्रत्यय आहे. नंतर द्वितीय विभक्तीमध्ये अंग प्रत्यय आहे आणि अनेक वचनामध्ये ए. हे प्रत्यय अकारांत शब्दासाठी आहे. त्यानंतर मुनीचं सुद्धा मी तुम्हाला सांगितलं, मुनी कर्ता एक वचन, मुनी, मुनयो अनेक वचन प्रथमा विभक्ती पुल्लिंग मध्ये, आणि कर्म मध्ये म्हणजे द्वितीय विभक्तीमध्ये मुनीम, मुनी, मुनयो. त्याचप्रमाणे दंडी, दंडी, दंडिनो, त्याचप्रमाणे दंडीन, दंडी, दंडिनो. नंतर भिक्खू, 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 भिक्खवो. नंतर भिक्कुम, भिक्खू, भिक्खवो. सब्बन्यू, सब्बन्यू, सब्बन्युनो, सब्बन्युम, सब्बन्यू, सब्बन्युनो. असे प्रथमा द्वितीय विभक्तीचे आपण बघितले. त्याचबरोबर नपुंसकचे बघितले. तर त्याच्या पुढे आपल्याला जे शिकायचं आहे तो आहे तृतीया, म्हणजेच काय, करण, ज्याद्वारे क्रिया केली जाते किंवा ज्याद्वारे किंवा ज्याच्या मार्फत किंवा च्याद्वारे, हा त्याचा उपयोग आहे भाषांतर करताना. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला असं वाक्य तयार करायचं असेल की एखाद्याच्या व्यक्तीच्या द्वारे अशा अशा प्रकारचं कर्म केलं जाणार आहे किंवा अशा अशा वस्तूद्वारे असे कर्म केले जाणार आहे, तर त्या केसमध्ये, त्या संदर्भामध्ये आपल्याला तृतीय विभक्तीचे प्रत्यय आपल्याला त्या वाक्यामध्ये जोडावे लागणार आहे. तर ते कसे, तर बघा ते आपण बघूया. पण तसंच तृतीय विभक्तीचे जे काही उपयोग आहे ते मी या ठिकाणी दिलेले आहे. भाववाच्य, त्याचप्रमाणे कर्मवाच्य वाक्यामध्ये कर्ता म्हणून उपयोग होतो. म्हणजे तृतीय विभक्तीचा कुठे कुठे उपयोग होतो, भाववाच्य, त्याचप्रमाणे कर्मवाच्य म्हणजेच काय, कर्मणी वाक्यामध्ये कर्ता म्हणून उपयोग होतो. नंतर करणकारक वाक्यामध्ये उपयोग होतो. म्हणजे एखाद्या इन्स्ट्रुमेंटद्वारे जर आपल्याला क्रिया दाखवायची असेल तर तिथे करणकारक वाक्य आपल्याला उपयोग करावं लागतं. त्यानंतर क्रिया विशेषण मध्ये तृतीय विभक्तीचा उपयोग होतो. क्रिया विशेषण म्हणजे काय, क्रियाबद्दल अधिक माहिती देणारा जो शब्द आहे त्याला आपण क्रिया विशेषण म्हणतो. तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला तृतीय विभक्तीचे प्रत्यय उपयोग करावे लागतात किंवा वापरावे लागतात. त्याचबरोबर सोबत असण्याच्या अर्थाने सुद्धा तृतीय विभक्तीचा उपयोग होतो.
म्हणजेच काय की एखाद्या व्यक्तीबरोबर एखादा व्यक्ती जर सोबत असेल आणि ते जर आपल्याला दर्शवायचं असेल तर त्यासाठी सुद्धा तृतीय विभक्तीचा उपयोग होतो. सह किंवा सद्धीन हे त्याला प्रत्यय आपल्याला वापरावे लागतात. तर अशा प्रकारे ह्या 4 प्रकारे तृतीय विभक्तीचा उपयोग आहे. तर आपण एक एक बघूया की त्यामध्ये आधी भाववाच्य आहे का कर्मवाच्य. बघा, कर्मवाच्य वाक्य म्हणजे कर्मणी वाक्य. आता बघा, बालकेन चंदो दिसती. हा, तर इथे बघा बालकेन, इथे मूळ शब्द जो आहे तो बालक आहे आणि त्यानंतर त्याला एन हा प्रत्यय जोडलेला आहे. आता हा एन प्रत्यय का जोडलेला आहे? कारण बालक हा अकारांत शब्द आहे, म्हणून अकारांत शब्दामध्ये तृतीय विभक्तीचे प्रत्यय एकवचनामध्ये एन आहे. मग तो एन ह्या बालकला जोडल्यानंतर तो काय झाला? बालकेन. चंदो दिसती म्हणजे काय? चंद्र दिसती. आता हा जो दिसती जो क्रियापद आहे हा पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आहे. हा दिसतोय असा, परंतु तो पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आहे. याला य जोडला गेला, दुसरा जर क्रियापद असतं तर त्याला य जोडला जातो, परंतु दिसला, दिसती हा पॅसिव्ह क्रियापद आहे, म्हणजे बघितले जाते किंवा दिसले जाते असा अर्थ होतो. म्हणजेच काय? बालकेन चंदो दिसती म्हणजेच बालकाद्वारे चंद्र बघितला जातो, असा ह्या वाक्याचा अर्थ आहे. तर इथे हे कर्मणी वाक्य आहे, कर्मणी मधलं वाक्य आहे. त्यानंतर हे बघा इथे खाली दिलं आहे, बालकाद्वारे चंद्र पाहिला जातो. ओके, हे पहिलं प्रकारचं हे आहे. नंतर करणकारक वाक्य कसं करता येईल तृतीय विभक्तीचा उपयोग करून. तर त्याचं उदाहरण म्हणजे बघा, दंडेन सप्पं पहरती. म्हणजेच काय? दंडेन म्हणजे दंडाद्वारे, म्हणजेच काठीद्वारे, दंडाद्वारे. सप्पं म्हणजेच काय? सापाला. पहरती म्हणजे मारतो, है की नाही? तर हे दंडेन हे काय झालं? एक माध्यम झालं, म्हणजे त्याच्याद्वारे सापाला मारतो, म्हणून ते काय आहे? कर्णकारक आहे, म्हणजे एक इन्स्ट्रुमेंट आहे. त्या इन्स्ट्रुमेंटच्या द्वारे आपण हे काम करतोय, म्हणून दंडेन सप्पं पहरती. ओके, म्हणजेच काय? दंडाने सापाला मारतो. आणखी एक दुसरं उदाहरण घेता येईल आपल्याला. बघा, राजाच्या म्हणजे राजा रथाने नगराला येतो, असं जर आपण जर वाक्य करायचं असेल, रथाने, राजा रथाने नगराला येतो, तर कसं करेल? राजा रथाने म्हणजे रथाच्या द्वारे. मग हा जो रथ शब्द जो आहे त्याला आपल्याला तृतीय विभक्ती जोडावी लागेल, त्यावेळेस ते वाक्य व्यवस्थित होईल. म्हणजे आता राजाला आपण काय म्हणतो? भूपालो. रथ पालीमध्ये रथच म्हणतो. आता त्याला च्या द्वारे आणि च्या मार्फत करायचं आपल्याला, म्हणजेच काय? रथ सुद्धा हा काय आहे? अकारांत शब्द आहे, म्हणून त्याला तृतीय विभक्तीचा एन प्रत्यय जोडावा लागेल. म्हणून रथ चाला एन जोडल्यानंतर तो रथेन होईल, म्हणजे काय? रथाद्वारे किंवा रथाने. ओके, भूपाला म्हणजे राजा, म्हणजे राजा रथाने, म्हणजे भूपालो रथेन. नगराला म्हणजेच काय? नगरं. आगच्छती म्हणजेच काय? येतो, म्हणजेच भूपालो रथेन नगरं आगच्छति म्हणजेच काय? राजा रथाने नगराला येतो. किंवा नगराला जातो असं म्हणायचं असेल तर कसं म्हणाल आपण? भूपालो रथेन नगरं गच्छति म्हणजे नगराला जातो. तशाप्रमाणे करणकारक जे वाक्य आहे त्या ठिकाणी काहीतरी इन्स्ट्रुमेंट पाहिजे असतं आपल्याला, आणि त्याच्याद्वारे आपण क्रिया करत असतो. तिसरा जो आहे क्रिया विशेषणासोबत, म्हणजेच काय? हे जे
उदाहरण जे आहे विसमेन धावती. विसमेन धावती. आता धावती हे कसा धावतोय हा विसमेन म्हणजे ह्या क्रियापदाबद्दल अधिक माहिती हा शब्द देतोय. विषम म्हणजेच काय विषम म्हणजेच एकदम कॉन्स्टंट गती नाही, कधी जास्त कधी कमी अशी गती म्हणजे विषम. विसमेन धावती म्हणजेच काय विषम गतीने धावतो. तो विषम हा जो शब्द जो आहे त्याला एन प्रत्यय जोडला गेलेला आहे. म्हणजेच काय झालं त्या क्रिया विशेषणाला काय जोडला गेला एन प्रत्यय जोडला गेला म्हणून विषमेन धावती विषम गतीने धावतो. आणि सगळ्यात शेवटी सोबत या अर्थाने मी तुम्हाला सांगितलं की सोबत किंवा सह या अर्थाने सुद्धा आपल्याला तृतीया विभक्ती वापरता येते. आता इथे बघा पहिलं उदाहरण दिलंय शिष्येही सद्धीम आचार्यो आगच्छति. आता इथे शिष्य हा मूळ शब्द आहे त्याला एही हा प्रत्यय लागलेला आहे. तर हा एही प्रत्यय जो आहे किंवा एव्ही प्रत्यय जो आहे हा प्रत्यय दोघं तृतीया विभक्तीतील अनेक वचनातील प्रत्यय आहे आणि तेही प्रत्यय अकारांत शब्दासाठी आहे. म्हणजे अकारांत शब्दासाठी तृतीया विभक्तीतील प्रत्यय अनेक वचनामधील एही आणि एबी आहे. मग शिष्य अधिक एही म्हणून काय झाला हा शब्द शिष्येही. तर कोणाच्या सोबत आहे ज्याच्या सोबत आहे त्याला हे प्रत्यय लागतील. शिष्येही म्हणजे शिष्यासोबत आणि त्याच्या पुढे सद्धीम हा सद्धीम आवश्यक आहे तरच ते वाक्य पूर्ण होईल. म्हणजे शिष्येही सद्धीम आचार्यो आगच्छति म्हणजेच काय शिष्यांसोबत अनेक वचनामध्ये आहे. शिष्यांसोबत आचार्य म्हणजे आचार्य येतात. आपण आता त्यांना रिस्पेक्टफुली म्हणतोय येतात आगच्छति. ओके. पण इथे शिष्य ही हे काय आहे अनेक वचन आहे म्हणजे अनेक शिष्यांसोबत. पण कोण येतो आहे एकच आचार्य येतो आहे आणि क्रियापद याच्यामध्ये कोण आहे आचार्य आहे एक. कारण येण्याची क्रिया आचार्य करत आहे आणि ते एकच असल्यामुळे क्रियापद हे एक वचनामध्येच राहील आगच्छति. तर इथे ह्या वाक्यामध्ये क्रियापद जे आहे त्याला मी सांगितल्याप्रमाणे 5 प्रश्न विचारले तर तो तुम्हाला सगळी उत्तरं देत असतो. शिष्यांसोबत आचार्य येतात अशा प्रकारे चौथा जो उपयोग जो आहे तृतीया विभक्तीचा तो आपण इथे बघितला. आता तृतीय विभक्तीतील काही वाक्य अकारांत बुद्ध शब्द अकारांत पुल्लिंग शब्द जे आहे बघा इथे रथ म्हणजे काय रथ, सकट म्हणजे काय गाडी, हे सगळे शब्द जे आहेत ते अकारांत पुल्लिंग शब्द आहेत. तर याची तृतीय विभक्तीचे प्रत्यय काय आहे एन आणि एही एव्ही. एन एक वचन एही एव्ही अनेक वचनामध्ये. हत्थ पाद म्हणजे हात पैर किंवा पाव हात पाय. ओके. मग्ग म्हणजे मार्ग पथ. दीप म्हणजे दीपक. सावक म्हणजे शिष्य. श्रमण भिक्षू. आपल्या श्रमण म्हणजे काय श्रमण म्हणजे श्रमण भिक्षू. ओके. सर्ग म्हणजे स्वर्ग. अश्व म्हणजे घोडा. निग म्हणजे काय हरिण. सर म्हणजे बाण. तर हे सगळे शब्द जे आहेत हे सगळे अकारांत शब्द आहेत. खड्ग म्हणजे काय तलवार. खडक म्हणतो ना खडक तो मोठा पातळाचा असतो त्याला आपण म्हणतो. नंतर पंडित पंडित ज्ञानी. तर अशा प्रकारे बघा इथे अकारांत याच्यामध्ये बघा हा एन प्रत्यय नर या शब्दाला जोडलाय त्यामुळे तो शब्द काय झाला नरेन. म्हणजे याचाच अर्थ काय झाला नराच्या द्वारे किंवा नराच्या मार्फत.
नंतर मातुल अधिक एन, मातुलेन म्हणजेच काय, मामाच्या द्वारे किंवा मामाच्या मार्फत. कस्सक अधिक एन, कस्सकेन, कस्सक म्हणजे काय, शेतकरी. त्यात हा अकारांत शब्द आहे म्हणून त्याला एन प्रत्यय लागला. तर कस्सकेन म्हणजे काय, शेतकऱ्याद्वारे, शेतकऱ्यामार्फत, असं ह्या कस्सकेन शब्दाचा अर्थ आहे. त्याचप्रमाणे बहुवचन जर बघितलं तुम्ही तर बहुवचनामध्ये काय प्रत्यय आहे, एही, एभी. ओके, नर अधिक एही म्हणजेच काय, नरेही किंवा नर अधिक एभी, नरेभी म्हणजेच काय, अनेक नरांद्वारे, अनेक नरांच्या मार्फत असा त्याचा अर्थ होईल. तर एक वचनातील काही वाक्य बघा इथे दिलेले आहेत. आता समनो नरेन सद्धीन गामं गच्छति. बरोबर. आता या ठिकाणी बघा, आपल्या नेहमीच्या पद्धतीनुसार आपण जर गेलो, एक वाक्य तुम्हाला दिलंय पालीमधून, तर फर्स्ट टाइम मी तुम्हाला सांगितलंय की त्या वाक्यातील क्रियापदाची आपल्याला दोस्ती करायची आहे, मैत्री करायची आहे, किंवा त्यालाच आधी पकडायचं आहे. त्याला पकडलं आणि त्याच्याकडनं 5 प्रश्नांची उत्तरं आपण वजून घेतली म्हणजे आपल्याला ते वाक्याचं पूर्ण ग्रामर कळते किंवा ते क्रियापद आपल्याला पूर्ण ग्रामर सांगते. गच्छती, कोण गच्छती म्हणजेच करता मिळेल आपल्याला, समनो गच्छती. नंतर कुठे जातो म्हणजेच काय, कर्म. गाम, आपल्याला कर्मही मिळालं, करताही मिळाला. गच्छती क्रियापद आहे. हे वाक्य एक वचनामध्ये आहे हेही कळालं, हे वाक्य वर्तमान काळामध्ये आहे हेही कळालं. मग राहिला फक्त काय शब्द इथे, नरेन सद्धीन म्हणजे काय, तृतीय विभक्तीतील हे शब्द आहे. नरेन सद्धी म्हणजे काय, नराच्या सोबत, तृतीय विभक्ती. मग हे जर तुम्हाला कळालं तर पूर्ण वाक्याचं ग्रामर तुम्ही अगदी व्यवस्थित सांगू शकता. समनो करता, नरेन तृतीय विभक्ती, सद्धीन, नरेन सद्धीन तृतीय विभक्ती, गामं करता, गच्छती क्रियापद. हे पूर्ण वाक्य एक वचनामध्ये आहे कारण ती हा प्रत्यय क्रियापदाला एक वचनातला लागलेला आहे. हे वाक्य वर्तमान काळामध्ये आहे कारण ती हा प्रत्यय वर्तमान काळाचा एक वचनाचा इथे लागलेला आहे. तर असे हे सगळे उत्तर जे आहेत ह्या गच्छती क्रियापदामुळे आपल्याला मिळाले. नंतर दुसरं जे वाक्य आहे, पुत्तो मातुलेन सह चंदन पश्यति. इथे हा स धरून चालायचा, हा याच्यात र दिसतोय. म्हणजेच काय, पुत्र मामा सोबत चंद्राला बघतो. मातुलेन सह तृतीय विभक्ती, मातुल अधिक एन, मातुले सह चंदन पश्यति म्हणजे काय, पुत्र मामा सोबत चंद्र बघतो. इथे पुत्तो काय, करता, मातुलेन सह ते तृतीय विभक्ती, चंदन काय कर्म, पश्यति काय क्रियापद. असं फटाफट तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे. कस्सको ककचेन रुक्खं छिंदती, छिंदती क्रियापद, कस्सको करता, ककचेन तृतीय विभक्ती, ककच अधिक एन, ककचेन. आणि काय तो तोडतो, रुक्ष, वृक्ष. हे काय झाली द्वितीय विभक्ती म्हणजे झाडाला किंवा झाडास तोडतो. एक वचनामध्ये वाक्य आहे, वर्तमान काळात वाक्य आहे, संपला विषय. म्हणजे काय, शेतकरी ककचेन म्हणजे काय, तलवार, दोन्ही बाजूनी करवत म्हणतो ना आपण, करवत. शेतकरी करवताने म्हणजे च्याद्वारे, च्या मार्फत आलं की नाही, कोणाच्या द्वारे, करवतच्या द्वारे झाडाला तोडतो, असं ह्या वाक्याचा अर्थ आहे. आता या ठिकाणी आपण अनेक वचनामधले वाक्य बघूया. समना नरेही सद्धीन गामं गच्छन्ति. आपण पकडला इथे क्रियापदाला गच्छन्ति. वा, अरे गच्छन्ति अनेक वचन आहे क्रियापद, म्हणजे हे पूर्ण वाक्य काय आहे, अनेक वचनामध्ये आहे. ओके. मग कोण गच्छन्ति, समना. हा, समना पण करता आहे आणि तो पण अनेक वचनामध्ये आहे.
अगदी व्यवस्थित ग्रामॅटिकली जुळला. श्रमणा गच्छन्ति म्हणजे काय, श्रमण जातात. पण आता ते कुठे जातात, गामं गच्छति. म्हणजे दुसरा प्रश्न विचारला आपण गच्छन्तीला, गावाला. गामं म्हणजे काय, गाव. द्वितीय विभक्ती लास, गावाला जातात. आता नरेही सद्धीम म्हणजेच काय, तृतीय विभक्ती आहे, सद्धीम आहे म्हणजेच काय, नर अधिक एही आहे म्हणजेच काय, इथे सुद्धा अनेक वचन आहे. नर अधिक एही म्हणजेच काय, अनेक नरांसोबत गामं गच्छन्ति म्हणजेच काय, श्रमण, अनेक श्रमण अनेक नरांसोबत गावाला जातात, असं ह्या वाक्याचा अर्थ होईल. म्हणजे ह्या पूर्ण वाक्याचे तुम्हाला पूर्ण ग्रामर सांगता आलं पाहिजे. समना कोण करता, एक वचन, अनेक वचन, अनेक वचन. कारण काय, समण अकारांत शब्द आहे, एक वचनामध्ये तो काय होईल, समनो. अनेक वचनामध्ये समना. जसं आपण बुद्धो बुद्धा म्हणतो ना, तसं समनो समना, सेम त्याप्रमाणे. नंतर पुढे पुत्ता मातुलेही सह चंदन पसंती. हे बघा इथे पसंती, ठीक आहे, अनेक वचनामध्ये. कर्ता कोण आहे, पुत्ता, ते पण अनेक वचनामध्ये. ही तर जोडी सर्वात आधी जमलीच पाहिजे. त्यानंतर कर्म काय काय बघतात, चंदन, चंद्राला. आता राहिलं काय, मातुलेही सह. अच्छा, म्हणजे एही मातुल, इथे मूळ शब्द आहे, एही प्रत्यय लागलेला आणि सह म्हणजेच काय, मामा सोबत. मग पूर्ण वाक्य परत वाचायचं, पुत्ता मातुलेही सह चंदन पसंती म्हणजे पुत्र मामा सोबत चंद्राला बघतात. अनेक पुत्र मामांसोबत चंद्राला बघतात. ओके, तर असे हे कस्सका ककचेही रुखेन छिंदंती, हे पण अनेक वचनामधलं वाक्य आहे. म्हणजेच काय, शेतकरी करवतांनी, म्हणजे एक करवत नाही, अनेक करवतांनी. रुखे म्हणजे एक वृक्ष नाही, अनेक वृक्ष म्हणजेच काय, वृक्षांना. वृक्ष, रुखे. ओके, आपलं द्वितीय विभक्ती, अनेक वृक्षे, अनेक वचन. वृक्ष. छिंदंती म्हणजे तोडतात. म्हणजे अनेक शेतकरी अनेक करवतांनी अनेक झाडांना तोडतात, असा हा शब्दचा अर्थ या वाक्याचा होऊ शकतो. नंतर पुरीसो पुत्रेन सहन दीपन धावती म्हणजेच काय, मुलगा पुत्रासोबत, आपलं पुरुष पुत्रासोबत दीप धावती म्हणजे बेटाकडे धावतो. बेट असतं ना आपल्या समुद्रामध्ये, त्याला धावतो. धावती ही आल्यामुळे एक वचन, करता पण पुरुषो एक वचन. पुत्रेन सह म्हणजेच काय, तृतीय विभक्ती म्हणजेच काय, पुत्रासोबत. तर अशा प्रकारे हे वाक्य जे आहेत इथे बरेच दिलेले आहेत. आता इथे बघूया आपण, हे जरा मोठं वाक्य दिसतंय. मातुलो पुत्तेही सद्धीम रथेन गामं आगच्छति. आता इथे तृतीय विभक्ती कुठे कुठे आलेली आहे सांगू शकता का कोणी? हे बघा, एक पुत्तेही सद्धीम या ठिकाणी आहे, त्याचबरोबर रथेन इथे सुद्धा तृतीय विभक्ती आलेली आहे. तर मग ह्या वाक्याचा अर्थ कसा होईल? तर सगळ्यात आधी आपण बघितलं आगच्छति क्रियापद, एक वचन आहे. कोण आगच्छति? मातुलो, करता मातुलो म्हणजे मामा. ओके, कुठे आगच्छति? गामं, कर्म जे आहे ते मिळालं गाव. ओके, म्हणजेच काय, मामा गावाला येतो. आता बाकीचे हे जे काही विशेष शब्द जे आहेत तृतीयाचे ते आपण बघायचे. म्हणजेच काय, पुत्तेही सद्धीम. अच्छा, एही हा प्रत्यय इथे पुत्तला लागलेला आहे अनेक वचनात, म्हणजे अनेक पुत्रांसोबत. पुत्तेही सद्धीम म्हणजेच काय, अनेक पुत्रांसोबत. आणि तो कशाने येतोय, कशाच्या द्वारे येतोय, कशाच्या मार्फत येतोय? रथेन, रथ अधिक एन, रथेन म्हणजेच रथाने. मग पूर्ण वाक्य परत वाचायचं. मातुलो पुत्तेही सद्धीम रथेन गामं आगच्छति म्हणजेच काय, मामा पुत्रांसोबत रथाने गावाला येतो. किती सिंपल आणि साधा आहे गणित.
जर तुम्ही योग्य व्यवस्थित त्याचे अर्थ प्रत्यय वगैरे जे बघून तुम्ही जर त्याचा अप्लाय केला तर तुम्हाला पाली भाषेतले वाक्य समजायला काहीही अडचण नाही, अगदी सोपं आहे. नंतर इथे अनेक वचनातलं वाक्य आहे, कुमारा हत्तेही पत्ते आहरंती. अनेक वाक्यामध्ये आहरंती म्हणजे आणणे, कुमारा म्हणजे कुमार अनेक कुमार, हत्तेही पत्ते म्हणजे काय, हाताने पात्र, अनेक पात्र आणतात. अशा प्रकारे हे सगळे जे उदाहरण जे आहे हे सगळे उदाहरण मी तुम्हाला अकारांत शब्दाचे दिलेले आहेत. हे सगळे उदाहरण मी काय दिलेले आहेत, अकारांत शब्दाचे उदाहरण दिलेले आहे. अकारांत शब्दामध्ये लक्षात ठेवायचं, तृतीय विभक्तीमध्ये एक वचनामध्ये एन प्रत्यय असतो, अनेक वचनामध्ये एभी प्रत्यय असतो. ओके. आणि त्याचा अर्थ असा आहे च्या द्वारे किंवा च्या मार्फत. अगदी ह्या 2 ते 3 गोष्टी अगदी सिंपली लक्षात ठेवायचा. आणि तृतीय विभक्तीचा उपयोग आपल्याला 4 प्रकारे होतो. एक करण म्हणून होतो, एक कर्मवाच्यामध्ये होतो, एक क्रिया विशेषणामध्ये होतो आणि सगळ्यात शेवटी चौथा जो भाग जो आहे तो आपण बघितला तो सोबत सह यासाठी होतो. ओके. आता पुढचा जो शब्द आहे इकारांत पुल्लिंग शब्द. आता बुद्ध सोडून द्या, आपण त्याचे उदाहरणं बघितले, तृतीय विभक्ती बघितली, परंतु इकारांत पुल्लिंग शब्द जर समजा आला तर काय करायचं. मुनी शब्द आहे, इसी, कवी, अरी, भूपती हे सगळे काय शब्द आहेत, इकारांत पुल्लिंग शब्द आहेत. ओके. आता हे शब्द जर समजा आपल्याला तृतीय विभक्ती जर बघायची असेल तर ह्या तृतीय विभक्ती यांची इकारांत पुल्लिंग शब्द, नंतर दीर्घ इकारांत पुल्लिंग शब्द, नंतर उकारांत ह्रस्व पुल्लिंग शब्द आणि दीर्घ उकारांत पुल्लिंग शब्द. म्हणजे अकारांत बुद्ध शब्द सोडल्यानंतर पुढचे जे काही शब्द आहेत इकारांत ह्रस्व आणि दीर्घ, उकारांत ह्रस्व आणि दीर्घ यांची तृतीय विभक्ती सगळ्यांची एक वचनामध्ये त्याचा प्रत्यय ना आहे. ना काय आहे, एक वचनामध्ये ना, आणि अनेक वचनामध्ये आहे ही आणि भी. काय आहे, ही आणि भी. एही नाही किंवा एभी असं नाही, नुसता ही आणि भी. काय सांगितलं मी, महत्वाचं एक, हे जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्हाला कुठे अडचण येणार. मी काय सांगितलं, अकारांत पुल्लिंग शब्द बुद्ध शोधल्यानंतर पुढचे जे शब्द आहे इकारांत ह्रस्व आणि दीर्घ, नंतर उकारांत ह्रस्व आणि दीर्घ, तर ह्या सगळ्या शब्दांमध्ये तृतीय विभक्ती एक वचनामध्ये काय आहे, तृतीय विभक्तीचा प्रत्यय ना, आणि अनेक वचनामध्ये ही आणि भी. ओके. म्हणजे एक वचनामध्ये सगळा नानाचा पाडा आहे, नाना करायचा. नाना म्हणजे नाही नाही म्हणा किंवा आपला नाना म्हणतो आपण तो नाना करायचा. आणि अनेक वचनामध्ये ही भी हे वापरायचे. हे लक्षात ठेवण्यासाठी दॅट इज सफिशियंट. आता बघा इथे पहिलं उदाहरण घेऊ आपण. बालको बलिना अरिंग पहरती. बरोबर. आता हे जे वाक्य आहे, पहरती क्रियापद आहे, कोण पहरती, बालको कर्ता आहे, आणि इथे बलिना, तर हा बली शब्द जो आहे हा काय आहे, इकारांत पुल्लिंग शब्द. तर तृतीय विभक्तीमध्ये त्याला ना प्रत्यय लागला. बघा, बलिना म्हणजेच काय, बळीद्वारे किंवा बलवान व्यक्तीद्वारे. बली म्हणजे काय, बलवान व्यक्ती. अरिंग कोणाला पहरतो, कोणाला मारतो, तर अरिंग म्हणजे काय, दुश्मन. म्हणजे हे कर्म मिळालं, क्रियापद मिळालं, कर्ता मिळाला, इथे कर्म मिळालं, आणि बलिना हे काय आलं, तृतीय विभक्ती आली. आणि इथे ना हा प्रत्यय का आला, कारण बली हा शब्द काय आहे, इकारांत पुल्लिंग शब्द आहे.
म्हणून एक वचनामध्ये त्याला प्रत्यय, जसं बुद्धामध्ये ए न लागला तसा हा इकारांत शब्दामध्ये ना प्रत्यय लागतो. पुढे सगळीकडे ना लागतो, म्हणजे दीर्घ याच्यामध्ये पण लागतो आणि ऱ्हस्व याच्यामध्ये पण लागतो. त्यामुळे तो लक्षात ठेवण्यास खूप सोपा आहे. म्हणजे नानाचा पाडाचा आपला तर नेहमीच असतो, निगेटिव्ह निगेटिव्ह, तर त्याचा उपयोग लक्षात ठेवण्यासाठी आपण करायचा. ओके, म्हणजे मुलगा बलवान व्यक्तीद्वारे शत्रूंना मारतो, असा ह्या वाक्याचा अर्थ आहे. क्रिया कोण करतोय? बालको, म्हणजे तो काय आला? करता. कोणाला मारतोय? अरी म्हणजे कर्म. आणि कोणाद्वारे मारतोय? बनिना, म्हणजेच काय? बलवान व्यक्तीद्वारे. दुसरं उदाहरण जे आहे, सो सामिना बालकं भक्तं ददाती. ददातीला पकडला आपण क्रियापदाला, एक वचनामध्ये आहे, नंतर वर्तमान काळामध्ये आहे. कोण देतो? सो, सो करता आहे. काय देतो? भक्तन देतो. ओके, हे क्रिया आपलं कर्म झालं. नंतर बालकं, हे सुद्धा कर्माला जोडलं गेलेलं आहे. बालकं म्हणजे ला, भक्तन ददाती म्हणजे देतो. आता कोणाच्या द्वारे देतो? सामीना. सामी म्हणजे काय? मालक. सामी म्हणजे काय? मालक. आता हा सामी इकारांत पुल्लिंग शब्द असल्यामुळे ह्रस्व इकारांत पुल्लिंग शब्द असल्यामुळे ना लागला आहे. म्हणून काय? तो मालकाद्वारे जेवण देतो, असं ह्या वाक्याचा अर्थ होईल. भक्त म्हणजे काय? जेवण. ओके, आता इथे बघा, सेट्टी ही, इथे अनेक वचन आहे बघा. सेट्टी इकारांत पुल्लिंग शब्द. ओके, भरिया सेट्टी ही मनुष्य दानं ददाती. ओके, आता ददाती पकडलं, देतो कोण देतो? भरिया, करता, म्हणजे पत्नी. सेट्टी ही, आपलं कर्म कुठे आहे? मनुष्य. कोणाला देतो? काय देतो? मनुष्य, म्हणजेच काय? मनुष्यांना. काय देतो? दान देतो. मनुष्य, मनुष्य अधिक ए, बघा द्वितीय विभक्ती अनेक वचन. मनुष्य अधिक ए काय होईल? मनुष्य. जसं बुद्धं बुद्धे असं आपण म्हणतो ना, तसं मनुष्य मनुष्य. म्हणून ददाती म्हणजेच काय? पत्नी. सेट्टी ही, सेट्टी म्हणजे काय? श्रेष्ठी, म्हणजे जो घरातला श्रेष्ठ व्यक्ती असेल त्याच्याद्वारे. सेट्टी ही, पण आता ही हा जो काय आहे अनेक वचनामध्ये आहे, म्हणून इथे एकच सेट्टी होऊ शकतो का? नाही, इथे अनेक सेट्टी होईल. म्हणून ह्या वाक्याचा उपयोग कसा होईल? पत्नी अनेक श्रेष्ठींद्वारे मनुष्यांना दान देते, असा ह्या वाक्याचा अर्थ होईल. ओके, नंतर इकारांत. आता हे पण वाक्य तसेच आहे. तेही बलिभी अकुशलं कम्मं करियंती, म्हणजेच काय? हे वाक्य कर्मणी आहे वाक्यावर. तेही बलिभी म्हणजे त्या बलवान व्यक्तींच्या द्वारे अकुशल कर्म म्हणजे अकुशल कर्म करियंती म्हणजेच काय? केले जाते. करोती जर असतं, करंती तर करतो किंवा करतात असं आलं असतं, परंतु य जो आहे हा इथे जोडल्यामुळे हा पॅसिव्ह व्हाईस झालेला आहे, कर्मणी झालेला आहे. तो पुढे तुम्हाला मी पॅसिव्ह व्हाईस वाक्य कसे तयार करतात ते पण तुम्हाला शिकवेल हळूहळू तुम्हाला. परंतु तुमचे हे आता आपण फक्त तृतीय विभक्ती शिकतोय, तर त्याच्यावरती आपण सगळ्यांनी कॉन्सन्ट्रेट करायचं. म्हणजे त्या बलवान व्यक्तींद्वारे अकुशल कर्म केले जातात, असं ह्या वाक्याचा अर्थ आहे. जटीना सुभाषितं भासेती. जटी म्हणजे काय? ज्याचे केस वाढलेले आहेत, म्हणजे जटाधारीद्वारे. सुभाषितं म्हणजे चांगले वचन काय? भासेती बोलले जातात. दंडीना धम्मं देसेती म्हणजे दंडी म्हणजे काय? संन्यासी. संन्यासीद्वारे. दंडी ना इथे बघा, ना ना भी
ही नाना असा आहे. धर्म देशना दिली जाते, दंडीना धम्मं देश येती. अशा प्रकारे हे खाली हे पण दिलेले आहे, त्याचे काय म्हणतात त्याला अर्थ पण दिलेले आहेत. तर हा जो इकारांत पुल्लिंग शब्द सांगितला मी तुम्हाला, आता पुढचा इकारांत ह्रस्व. आता हा इकारांत काय आहे, दीर्घ पुल्लिंग शब्द. तर ते आहे हत्ती, करी, सामी, सखी वगैरे. तर याच्यामध्ये सुद्धा एक तृतीय विभक्तीचा एक वचनामध्ये नाच प्रत्यय आहे आणि अनेक वचनामध्ये सुद्धा ही आणि भी आहे. तर त्याच पद्धतीने आपल्याला वाक्य तयार करायचे. आता बघा उदाहरण. भूपती असीना अरिन मारेती. भूपती म्हणजे राजा, असीना, असी म्हणजे काय, तलवार. ना प्रत्यय लागला असी असल्यामुळे, कारण इकारांत दीर्घ आहे त्याच्यामुळे असीना अरिन मारेती म्हणजेच काय, तलवारीद्वारे शत्रूंना मारतो. राजा तलवारीने शत्रूंना मारतो असं म्हटलं तरी चालेल. इन्स्ट्रुमेंट काय आहे, कशाच्या द्वारे मारतोय, तलवारीच्या द्वारे मारतो, म्हणून असीना अरिन मारेती. गहपतयो भयाई सद्दिन सुखं विंदती. म्हणजे गृहस्थ जे आहेत ते आपल्या पत्नींच्या सोबत म्हणजे गृहस्थ लोक, अनेक गृहस्थ लोक काय आहे, आपल्या पत्नींच्या सोबत सुखं विंदती म्हणजे काय, सुखाचा अनुभव घेतात, असं ह्या वाक्याचा अर्थ. इथं तृतीय विभक्ती सद्धीम आपल्याला दाखवायचं आहे सोबत, म्हणून भरियाला सुद्धा ही प्रत्यय इथे लागला गेला आहे. नंतर कपी व्याधीना पिळेती. कपी म्हणजे काय, माकड, वानर. व्याधीना पिळेती म्हणजे पिळेती म्हणजे काय, पीडा होणे. व्याधीना म्हणजेच काय, आजाराने, रोगाने. व्याधी म्हणजे काय, आजार किंवा रोग. व्याधी हे काय आहे, इकारांत शब्द आहे म्हणून त्याला ना प्रत्यय लागलेला आहे. कपी व्याधीना पिळती म्हणजेच वानरे, माकडे व्याधीच्या द्वारे, व्याधीने म्हणजे काय, आजाराने पिळले जाते किंवा त्यांना पीडा होते. ओके, अशा पद्धतीने इथे सुद्धा बघा, पाणीना, नंतर मुठ्ठी ही, मुनी ही, हे सगळे जे काय आहेत, हे सगळे प्रत्यय जे आहेत हे तृतीय विभक्तीचे आहेत. आणि कोणत्या शब्दांच्या बाबतीत आहे, इकारांत पुल्लिंग शब्दांच्या बाबतीत आहे. दीर्घ, ओके, दीर्घ. तर तृतीय विभक्ती इकारांत शब्द जिथे येईल तिथे सुद्धा ना आणि ही आणि भी हे प्रत्यय आपल्याला वापरायचे आहेत. आता बघा इथे अहं मुनी धम्मं इच्छामी म्हणजेच काय, मी मुनींच्या द्वारे धम्माची इच्छा करतो. धर्म इच्छा करतो किंवा धम्म इच्छितो. मुनीद्वारे, मुनीही. आता इथे बघा, हा मुनी जो आहे याला दीर्घ केलेला आहे. कारण का, की नेहमी अनेक वचनामध्ये सगळे जे शब्द जे असतात ते सगळे ह्रस्व असतात. तो नियम मी तुम्हाला आधी सांगितलेला आहे. त्यानंतर आता आपण उकारांत पुल्लिंग शब्द घेऊया. म्हणजे दीर्घ इकारांत, आपलं ह्रस्व इकारांत झाला. त्याच्याही आधी आपण अकारांत शब्द बघितला, बुद्ध. त्यानंतर आपण ह्रस्व इकारांत शब्द बघितला, मुनी. त्यानंतर दीर्घ इकारांत शब्द बघितला आपण, दंडी वगैरे. आता आपण काय बघणार आहोत, उकारांत पुल्लिंग शब्द, भिक्खू. ओके, तर तृतीय विभक्तीमध्ये उकारांत पुल्लिंग शब्द जे आहे त्याचेही प्रत्यय एक वचनामध्ये काय आहे, ना, आणि अनेक वचनामध्ये काय आहे, ही आणि भी. सेम आहे. एकदा तुम्ही एकाचे प्रत्यय पाठ केले म्हणजे सगळे सलग ते तुम्हाला अप्लाय करू शकता. आता इथे बघा, इथे आपण हे वाक्य जे आहे ते बघूया. अम्मा कटुच्छुना दारकं ओदनं भोजा पेसी. ओके, आता इथे अम्मा म्हणजे काय, आई.
कटच्छू म्हणजे काय, चमचा किंवा कडची. दारकं म्हणजे काय, मुलाला. ओदनंग म्हणजे काय, भात. भोजा पेशी. आता भोजा पेशी ही इथे जर बघितलं तुम्ही तर याच्यावरून तुमच्या काय लक्षात येईल, तुम्हाला काळ मी शिकवलेलं आहे. काय हे वाक्य काय आहे, त्याच्यामध्ये आहे भूतकाळामध्ये आहे. हा सी प्रत्यय लागलेला. इथे ती अंती नाहीये, इस्संती नाहीये, तर काय आहे, सी. भूतकाळातील वाक्य. ओके. परंतु एकवचनामध्ये आहे. म्हणून या वाक्याचा अर्थ कसा होईल, अम्मा कठुच्चुना म्हणजे चमच्याद्वारे, छोटा मोठा कोणता चमचा असेल ना त्याच्याद्वारे मुलाला भात. भोजापेशी म्हणजे जेवण करून घेते. आता हे भोजापेशी जे आहे हे प्रेरणार्थक आहे. त्याचा आणखी डिटेल आपण नंतर बघूया. हा पेशी जो आहे पे, तर त्यामुळे करून घेणे असा अर्थ होतो. काय करून घेणे म्हणजे आई स्वतः त्याला हे करत नाही, तर दुसऱ्यांकडनं चमच्याने त्याला मुलाला काय करते, भात खाऊ घालते असं त्या या शब्दाचा अर्थ आहे. आता हे बारकावे जे आहेत हे नंतर हळूहळू तुम्हाला कळतीलच. भूपतीस रज्जन सत्तुना धंसयती. म्हणजे राजाच्या राज्याला शत्रूंद्वारे धंसयती. यती आहे पॅसिव्ह, या आला म्हणजे पॅसिव्ह समजायचं. धंस म्हणजे नष्ट करणे, बरोबर. नष्ट करणे म्हणजे राजाच्या राज्याला शत्रूंद्वारे नष्ट केले जाते, असा ह्या वाक्याचा अर्थ आहे. इथे सत्तू म्हणजे काय, शत्रू. ना हा तृतीय विभक्तीचा प्रत्यय लागलेला. इथे आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं. बाकी हे जे काही नवीन शब्द येतात ते आपण नंतर बघणारच आहोत. नंतर इथे बघा भिक्खुना, आखुना. इथे पहिला ऊ पाहिजे, तो दुसरा झालेला आहे. नंतर पशुभी. आता बघा हे अनेक वचनामध्ये आहे पशुभी, भी म्हणून हा पशुचा उकार काय केलेला आहे, दुसरा केलेला आहे. पशुभी फलं खादयंती म्हणजे पशूंच्या द्वारे फळ खाल्ले जातात. खादयंती. ओके. असं या वाक्यांचा बघा इथं खाली दिलेलेच आहे, सगळे वाक्यांचे हे दिलेलेच आहे. त्यानंतर उकारांत पुल्लिंग शब्द. आपला ह्रस्व उकार झाला, आता दीर्घ उकारांत पुल्लिंग शब्द. पबू, विन्यू, अथन्यू, सबन्यू. तर यामध्येही काही बदल नाही. यामध्येही तृतीय विभक्तीचे प्रत्यय काय आहेत, ना आहे आणि अनेक वचनांमध्ये भी आणि ही आहे. तर सेम वरती मी तुम्हाला जसं सांगितलं त्याच पद्धतीने इथे जिथे ना आणि ही प्रत्यय लागला असेल तिथे समजायचं की इथे तृतीय विभक्ती आहे. तृतीय विभक्ती आहे तर लक्षात घ्यायचं की च्याद्वारे किंवा च्या मार्फत त्याचा अर्थ असा होऊ शकतो. म्हणून पृथुजना विन्यूना ज्ञानं गृह्णाति. पृथुजना गृह्णाति म्हणजे ग्रहण करणे, घेणे. पृथुजना म्हणजे काय, सामान्य व्यक्ती. इथे पृथुजनो पाहिजे कारण इथे एक वचनामध्ये काय आहे, गृह्णाति आहे. तर तिथे आपला कर्ता हा लगेच काय पाहिजे, जर हा एक वचनामध्ये आहे तर कर्ता सुद्धा काय पाहिजे, एक वचनामध्येच पाहिजे. तर हा नियम कधीही विसरायचा नाही. म्हणून तो लगेच मी दुरुस्त करून घेतो. पृथुजनो विन्यूना ज्ञानं गृह्णाति म्हणजेच काय, पृथुजन म्हणजे सामान्य व्यक्ती, अडाणी व्यक्ती म्हणतो ना आपण, सामान्य की ज्याला धम्माचा कुठलाही गंध नाही, त्याला ज्ञान नाही, त्याला माहिती नाही, अशा व्यक्तीला पाली लिटरेचरमध्ये पृथुजन म्हणतात.
तर सामान्य व्यक्ती जो आहे ते विन्यूना, विन्यू म्हणजे काय? पंडित. विन्यू म्हणजे काय? पंडित. ना हा प्रत्यय, तृतीय विभक्ती म्हणजे पंडिताद्वारे ज्ञानम म्हणजे ज्ञान घेतो. गृह्णाती म्हणजे काय? सामान्य व्यक्ती पंडिताद्वारे ज्ञान घेतो. अशा प्रकारे ह्या वाक्याचा अर्थ आहे. आता हे बघा इथे, मनुष्यो मत्तन्यूही भोजनस्य पाठम शिक्षती. आता बघा ही शिक्षती म्हणजेच काय? शिकतो. एक वचनामध्ये वाक्य आहे. कोण शिकतो? मनुष्य. कर्ता मनुष्य झाला. आता काय शिकतो? पाठ शिकतो, कर्म झालं. ओके. आता राहिले हे दोन शब्द, मत्तुन्योही आणि भोजनस्य. आता मत्तुन्योही हे तुम्हाला लगेच कळायला पाहिजे की ही तृतीय विभक्ती आहे. मत्तन्यो अधिक ही प्रत्यय लागला. आणि मत्तन्यो म्हणजे काय? मात्रा जाणणारा. ओके. तर मात्रा जाणणाऱ्या द्वारे काय शिकतो? भोजनस्य पाठन. आता भोजनस्य हे जे आहे हे छठी विभक्ती आहे, ते आपण पुढे शिकूच. आपण भोजनाचा पाठ शिकतो म्हणजे मनुष्य मात्रा जाणणाऱ्यांकडून म्हणजे अनेक मत्तन्यू भोजनाचा पाठ शिकतो. अशा प्रकारे ह्या वाक्याचा अर्थ होईल. नंतर मनुष्यस्य रक्षणं प्रभुना होती म्हणजे मनुष्यांचे रक्षण प्रभूंद्वारे होते. प्रभुना, ना प्रत्यय बघा, प्रभूंद्वारे. नंतर कस्सको अर्थन्युना मुलं गृह्णाती म्हणजे शेतकरी अर्थज्ञाच्या द्वारे, मुलं म्हणजे पैसा, निधी, गृह्णाती म्हणजे घेतो. म्हणजे शेतकरी अर्थज्ञांच्या द्वारे पैसा घेतो, पैसे घेतो. हे बघा इथे दिलेलेच आहे, खाली सगळे हे दिलेले. अशा प्रकारे एक लक्षात ठेवा, फक्त तृतीय विभक्तीच्या मध्ये आकारांत बुद्ध शब्दामध्ये फक्त तृतीय एन, एही, एही. नंतरचे जे सगळे जे शब्द जे आहेत, ह्रस्व आणि दीर्घ इकारांत, ह्रस्व आणि दीर्घ उकारांत, यामध्ये तृतीय विभक्तीचे प्रत्यय एक वचनात आणि अनेक वचनात, ना आणि धी आणि ही. अनेक वचनामध्ये ही आणि धी, एक वचनामध्ये ना. हेच आहे सगळीकडे. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा जरी शब्द आला किंवा वाक्य आलं तरी त्याच्यात गडबडून जाण्याची काही गरज नाही. अरे इकडे तर आपण एन म्हणतो, मग हा विन्यूना कसं काय आला? तर लगेच आपल्याला समजलं पाहिजे की हा विन्यू उकारांत शब्द आहे. उकारांत शब्दामध्ये तृतीय विभक्तीचा प्रत्यय ना आहे, म्हणून इथे ना जोडलेला आहे. इतकं साधा आणि सिंपल तृतीय विभक्ती आहे. तृतीय विभक्तीचा उपयोग आणखी बराच, जवळजवळ 19 पद्धतीने त्याचा उपयोग केला जातो. परंतु मी तुम्हाला ते सगळे जर सांगितले तर तुम्हाला पण तुम्ही चक्रावून जाल की नेमकं कोणचा अर्थ लावायचा. तर ते जे आहे तुम्हाला जोपर्यंत तुम्ही खूप वाक्यांची वाचनाची प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचे अर्थ व्यवस्थित करणार नाही. परंतु जे प्रमुख जे अर्थ जे आहेत ते मी तुम्हाला इथे सांगितलेले आहे. आता इथे आपण बघा मागच्या वेळेस कर्ता क्रियापद, कर्ता कर्म क्रियापद हे असे वाक्य आपण घेतले. तर बघा आता इथे पण समजा आपण हे या वाक्यामध्ये तृतीय विभक्ती टाकायचं जर ठरवलं तर अगदी इझिली टाकू शकतो आपण, अगदी इझिली. तृतीय विभक्ती पण टाकू शकतो आणि कर्म पण टाकू शकतो. तर आपण कर्म असलेलं वाक्य घेऊया. बघा इथे कर्ता कर्म क्रियापद. तर बघा भूपालो भक्तं भुंजती म्हणजे राजा जेवण करतो हे आहे. पण आता आपल्याला तृतीय विभक्ती टाकायची असेल तर मग आपल्याला काय घ्यावं लागेल? आता जेवण करतो म्हणजे आपल्या साहजिकच डोक्यामध्ये विचार येतो हाताने जेवण करतो. ओके. मग तुम्ही हात म्हटल्यानंतर पाली भाषेमध्ये हाताला हत्थ म्हणतात. हत्थ 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 म्हटल्याबरोबर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हा अकारांत शब्द आहे.
कारण याच्या शेवटी अचा उच्चार होतो, म्हणजे बुद्ध शब्दाप्रमाणे होतो. म्हणून मग आता बुद्ध शब्दाप्रमाणे आहे, अकारांत आहे. मग तृतीय विभक्तीमध्ये याचे प्रत्यय काय आहे? एक वचनामध्ये एन. मग हा एन त्या हत्तला जोडून टाकायचा, तर काय होईल? हत्तेन. आणि तो हत्तेन शब्द फक्त इथे तुम्हाला पुटअप करायचा आहे, म्हणजे ठेवायचा आहे. तर कुठे ठेवायचा तो बघा, भूपालो हत्थेन भत्तंग भुंजती. इथे जर तुम्ही ठेवला तर वाक्य बरोबर तयार होतो. हत्थेन. हत्थेन. बरं. भूपालो हत्थेन भत्तंग भुंजती म्हणजे राजा हाताने जेवण करतो किंवा खातो. किती सिंपल आहे. फक्त आता तुम्हाला याच्यामध्ये तृतीय विभक्तीचे तुम्हाला हे टाकायचे आहे, कर्म या अशा कर्ता कर्म क्रियापदा वाक्यांमध्ये. ओके. आता दुसरा जर कर्ता घेतला आपण, मुनी. मुनी भत्तंग भुंजती, बरोबर. आता मुनी हाताने जेवण करत नाही, तर आपण असं म्हणूया कडचीने जेवण करतो, चमच्याने जेवण करतो. तर वरती उदाहरण दिलेलं आहे, कटच्छू ना. कटच्छू उकारांत, त्याला ना प्रत्यय लागलाय, म्हणजे मुनी कटच्छू ना भत्तंग भुंजती, म्हणजेच मुनी चमच्याने जेवण खातो वगैरे. असं अगदी इझी आहे. आता बघा इथे पण कर्ता कर्म क्रियापद आहे. तुम्हाला सगळ्या प्रकारचे इथे कर्ता दिलेले आहेत आणि कर्म सुद्धा दिलेले आहेत. तर इथे सुद्धा तुम्ही हे टाकू शकतात, काय म्हणतात त्याला, तृतीय विभक्ती टाकू शकता. इथे खाली बघा कर्ता कर्म क्रियापद इथे पण आहे. आता इथे जर समजा बघितलं आपण, वाणिजा अर्यो पसवो दंडी दंडिनो सब्बन्यू सब्बन्यूनो दामं गच्छति, बरोबर. आता हे सगळे काय आहे? हे आपण कर्ता म्हणून दिलेलं आहे. हे काम काय आहे? कर्म आहे. गच्छन्ति म्हणजे काय आहे? क्रियापद आहे. आणि हे वाक्य अनेक वचनामध्ये आहे. आता इथे तृतीय विभक्ती आपल्याला टाकायची, तर याचा अर्थ काय होतो? एक आपण कर्ता घेऊया, वाणिज्या गामं गच्छन्ति, म्हणजेच काय, अनेक व्यापारी गावाला जातात. आता ते कशाने जातात? वाहनाने जातात. वाहनाला पाली मध्ये काय म्हणतात? यान. यान म्हटल्याबरोबर तुम्हाला कळायला पाहिजे, यान अकारांत शब्द, शेवटी अचा उच्चार आला. मग लगेच अकारांत शब्दाच्या तृतीय विभक्ती काय आहे? येन. येन जोडलं यानला, यान अधिक येन, यानेन, झाला शब्द तयार. म्हणजेच काय? यान म्हणजे काय? वाहन. वाहनाने, है की नाही? च्याद्वारे, च्या मार्फत, म्हणजे वाहनाच्या द्वारे किंवा वाहनाच्या मार्फत. लगेच इथे तुम्ही जर टाकला यानेन, तर वाक्य छान तयार होतं बघा. वाणिज्या यानेन, काय? यानेन. गामं गच्छन्ति म्हणजेच काय? अनेक व्यापारी यानेन, म्हणजे एक वचनामध्ये यान, एका वाहनाने गावाला जातात, है की नाही? हे यानेन काय झालं इथे? तृतीय विभक्ती. आणि इथे जर समजा तुम्हाला आणखी तृतीय विभक्ती आणखी जर टाकायची झाली, तर हेच वाक्य आणखी पुढे एक्सटेंड होऊ शकतं. आता हे वाणिज्य कोणाच्या तरी सोबत जात आहे असं आपल्याला जर म्हणायचं असेल, तर मग काय करावं लागेल आपल्याला? समजा मुलासोबत जातात, हा, मुलांसोबत, हा, तर मग काय होईल? वाणिज्या पुत्ता, काय होईल? पुत्ता सद्धी, काय? पुत्ताही, पुत्तेही सद्धी, इथे काय येईल? पुत्तेही सद्धी. वाणिज्या पुत्तेही
सद्धीम. सद्धीम हे आपण करू. हे बघा कसं वाक्य तयार केलंय बघा मी. कुत्तेही. आता हा जो ही जो आहे हा नेहमी एका याच्यामध्ये पाहिजे, म्हणजे पहिल्याच याच्यामध्ये पाहिजे, कारण पालीमध्ये याला खूप महत्व आहे. सद्धीम. तुमचे उकार वेलांटी जर चुकला तर त्याचा अर्थ बदलतो. ओके. हा हा हे बघा आता कसं आहे बघा, इथे दोन दोन वेळेस मी तृतीय विभक्ती. कुत्तेही सद्धीम आणि यानेन. असे वाक्य तुम्हाला हळूहळू हे एकच वाक्य इतकं मोठं मी करू शकतो सगळ्या विभक्ती टाकून, आणि छानपैकी त्याचा अर्थही निघू शकतो. बघा, वाणिज्या पुत्तेही सद्धीम म्हणजे अनेक व्यापारी पुत्रांसोबत, यानेन म्हणजे वाहनाने, गामंग म्हणजे गावाला, गच्छन्ति म्हणजे जातात. बघितलं, अगदी सिंपल. म्हणजे अनेक व्यापारी आपल्या म्हणजे पुत्रांसोबत वाहनाने गावाला जातात. अशा प्रकारे तुम्ही हे जे खाली हे जे दिलेले उदाहरणं जे आहेत त्याच्यामध्ये तृतीया विभक्तीचे शब्द जे आहेत ते सगळे दिलेले आहेत. आकारांचे दिलेले आहेत, इकारांत उकारांचे दिलेले आहेत. त्याला प्रत्यय जोडून या ठिकाणी टाकून तुम्ही वाक्य तयार करू शकता. तर अशा प्रकारे आपण आज तृतीया विभक्तीच्या संदर्भामध्ये शिकलेलो आहोत. एका दिवशी आपल्याला एकच विभक्ती शिकलेली बरी, कारण नंतर मग काय दोन दोन जर शिकलो तर मग त्याचा आपल्याला कन्फ्युजन किंवा जास्त गोंधळ होण्याची शक्यता आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया. हा, आपला वेळ झालेला आहे. धन्यवाद सर. येस सर. पठारे सर. हा, क्लास संपलेला आहे सर. पुढे पुढे तुम्ही सुरू करू शकता. येस सर. खूप खूप धन्यवाद सर. आदरणीय आचार्य राजेंद्र भालशंकर सर हे आपल्याला पाली भाषा शिकवित आहेत, प्रशिक्षण देत आहेत. आपण याचे विविध एपिसोड आतापर्यंत ऐकलेत. ही मालिका आहे. दर सोमवारी आपण पाली भाषेचं प्रशिक्षण ग्रहण करीत आलेलो आहोत. राजेंद्र भालशंकर सर यांचं पाली भाषा या विषयातील ग्रामर, पर्टिक्युलरली व्याकरण या विषयावरची जी विद्वत्ता आहे ती अत्यंत नावलौकिक प्राप्त अशी विद्वत्ता आहे. नाशिकमध्ये पाली भाषा प्रशिक्षक म्हणून आदरणीय भालशंकर सर हे सर्वदूर सुपरिचित आहेत आणि प्रत्येक प्रशिक्षणार्थीला हवेसे वाटणारे असे प्रशिक्षक आहेत. बुद्धविहार समन्वय समितीच्या विनंतीस मान देऊन आदरणीय भालशंकर सरांनी पाली भाषा प्रशिक्षण वर्ग घेण्याची जी तयारी दाखवली आणि त्याप्रमाणे दर सोमवारी न चुकता सर वर्ग घेत आहेत. सर, बुद्धविहार समन्वय समिती आपली मनापासून खूप खूप आभारी आहे. समस्त प्रशिक्षणार्थींच्या वतीने, तमाम उपासक उपासिका बंधू भगिनींच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. यानंतर आदरणीय अशोक भाऊ सरस्वती बोधी यांना आपल्या सर्वांच्या वतीने नम्रपणे विनंती करतो की भाऊ, आपण कृपया मंगल कामना, मंगल मैत्री, धम्मपालन गाथा घ्यावी व त्यानंतर आपल्या मौलिक सूचना द्याव्यात आणि त्यानंतर आभार प्रदर्शन करून मग आपण आजच्या या पाली भाषा वर्गाचा, या व्याख्यानाचा समारोप करूया. आदरणीय अशोक भाऊ सरस्वती बोधी. धन्यवाद आचार्य राजेंद्रजी भालशंकर. आपण
आता मंगलकामना आणि धम्मपालन गाथा घेऊया. ज्यांचे वाढदिवस असतील त्यांच्या विषयी आयुष्याची मंगलकामना आणि आरोग्याची मंगलकामना. ज्यांच्याकडे मृत्यू झाला असेल त्या मृत व्यक्तीच्या विषयी आदरांजली व्यक्त करू आणि परिवाराला दुःखातून मुक्ती मिळावी म्हणून मंगलकामना व्यक्त करू. सर्व आजारी रोगमुक्त होत म्हणून मंगलकामना करू. सारे प्राणी मात्र सुखी होत, आपण सर्वजण सुखी हो, आपले मित्र सुखी होत, तसंच आपले शत्रूही सुखी होत अशी मंगलकामना करण्यासाठी आपण हात जोडतो. सबका मंगल हो, सबका मंगल हो. अजय तेरा मंगल मेरा मंगल, तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल हो, सबका मंगल हो. दृश्य और अदृश्य सभी जीवों का मंगल हो रे. जल के थल के और गगन के प्राणी सुखिया हो, सबका मंगल हो. 10 दिशाओं के सब प्राणी मंगल लाभी हो रे. निर्भय हो निरभय बने सब, सभी निरामय हो, सबका मंगल हो. फिर से जागे धम्म जगत में, फिर से होवे जन कल्याण. जागे जागे धम्म जगत में, होवे जन कल्याण, होवे जन कल्याण. राग द्वेष मोह दूर हो जावे, जागशील समाधि ज्ञान. जन जन के दुखड़े मिट जावे, फिर से जाग उठे मुस्कान, जाग उठे मुस्कान. जागे जागे धम्म की वाणी, मंगल मूल महाकल्याणी. जागे बुद्ध सदृश कोई ज्ञानी, होवे सुखी सब जग के प्राणी. सबका मंगल, सबका मंगल हो, सबका मंगल हो. मेरा मंगल तेरा मंगल, सबका मंगल हो, सबका मंगल हो. सब पाप सकरणं कुशल उपसंपदा, सचित्त परियोदपनं एतं बुद्धान शासनं. धम्मं चरे सुचरितं नतं दुच्चरितं चरे. धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परमित.
न तावता धम्मधरो यावता बहुभासति योत्सपम्पि श्रुत्वानं धम्मं कायेन पश्यति तवेदमधरो होति यो धम्मं भजति नाति मे शरणं बुद्धो मे शरणं वरं एतेन सत्यवज्रेण होतु मे जयमङ्गलं नाति मे शरणं धम्मो मे शरणं वरं एतेन सत्यवज्रेण होतु मे जयमङ्गलं नाति मे शरणं संघो मे शरणं वरं एतेन सत्यवज्रेण होतु मे जयमङ्गलं साधु 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 यमाय धम्मपटिपट्टिया बुद्धं पूजे यमाय धम्मपटिपट्टिया धम्मं पूजे यमाय धम्मपटिपट्टिया संघं पूजे साधु 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 सर्वांचं मंगल हो. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आज हा कार्यक्रम इथे संपला. उद्या भेटू 7:30 वाजता. एका महत्वाच्या विषयाला आपल्याला ऐकायचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा, परिचय आणि हेतू. आणि व्याख्याते आहेत थोर विचारवंत, गाढे अभ्यासक, वंदनीय आचार्य नंदकिशोर दादा साळवे, नाशिक. उद्या भेटू 7:30 वाजता याच लिंकवर. जय भीम. धन्यवाद भाऊ. आचार्य राजेंद्र भालशंकर सर हे बुद्धविहार समन्वय समितीच्या विनंतीस मान देऊन आजच्या या व्याख्यानासाठी पाली भाषा प्रशिक्षण वर्गासाठी उपस्थित राहिले. त्याबद्दल सर्वांच्या वतीने त्यांचे मनापासून हार्दिक हार्दिक धन्यवाद व्यक्त करतो. त्याचबरोबरीने आदरणीय गुरुवर्य अशोक भाऊ सरस्वती बोधी यांचे देखील खूप खूप आभार धन्यवाद व्यक्त करतो. आजच्या या प्रशिक्षण वर्गास व्याख्यानास जे उपासक उपासिका बंधू भगिनी प्रशिक्षणार्थी वेळात वेळ काढून उपस्थित राहिले त्यांचे देखील अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आदरणीय भाऊंनी सांगितल्याप्रमाणे उद्या आपण आचार्य नंदकिशोरजी साळवे सर यांचे व्याख्यान ग्रहण करणार आहोत. महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथसंपदा, हेतू व परिचय या विषयावर क्रमशः मार्गदर्शन आपणास उद्या लाभणार आहे. उद्या आपण सर्वांनी वेळात वेळ काढून अवश्य उपस्थित राहावे अशी सर्वांना नम्र विनंती करतो. 7:30 वाजता याच लिंकवर नक्की भेटूया. तोपर्यंत आदरणीय अशोक भाऊ सरस्वती बोधी यांच्या परवानगीने आजचे हे व्याख्यान या ठिकाणी संपल्याचे जाहीर करतो. आपणा सर्वांस पुनश्च नमो बुद्धाय व सविनय सप्रेम जय भीम. धन्यवाद. गुड नाईट.